विधान भवनामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता मोठी माहिती समोर आली आहे। विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार आहेत। या प्रकरणामध्ये जर का कोणत्या आमदाराचा सहभाग असेल त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला जाईल अशी माहिती हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे। विधान भवनामध्ये 2 महिन्यांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती। आपल्यासोबत हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। भाऊ, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचं जे बयान जे मारहाण प्रकरणामध्ये घ्यायचं होतं तो झाला का आणि सध्या काय स्टेटस आहे या संपूर्ण प्रकरणात? त्यांचं आम्ही उत्तर मागितलेलं आहे। 15 दिवसाची म्याद दिली होती आणि मुदतमध्ये अजून त्यांचं उत्तर आलं नाही आहे। आम्ही रिमाइंडर उद्या परत करू आणि रिमाइंडरमध्ये जे बाकीचे दुसरे होते त्यांचे एकाचं उत्तर आलं आहे आणि बाकीचं आलेलं नाही आहे। तर आम्ही आता परत दुसरा त्या व्हिडिओमध्ये एकाने जे व्हिडिओ दिला आहे आम्हाला उत्तरमध्ये त्याच्यामध्ये 2च नाही तर अजून 2-4 लोक तिथे आहेत। त्याच्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही गठीत करतोय आणि त्या समितीच्या माध्यमाने जे आरोपी तिथे मारपीटमध्ये दिसतात त्या सगळ्यांचं नाव तिथं आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे त्यामध्ये आरोपीची संख्या आणखी वाढणार आहे आणि याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये दोषी असेल, मारणारा असेल आणि त्याला पाठिंबा देणारे नेते असतील त्या सगळ्यांना आम्ही माफ करणार नाही। यामध्ये आमदारांना ज्यांचे समर्थक त्यांच्यावर देखील संशयाच्या नजरेनं बघितलं जातं, त्यांची देखील त्याच अंगाने चौकशी केली जाते। नाही, नक्कीच जर आपण बघितलं तर विधानसभेचे 288 आमदारांचा आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी आमदार जरी समजा त्याचं समर्थन करत असतील किंवा त्यांच्या हात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल।